रामकृष्ण हरी माऊली. तर आज ना अंग इतकं जड पडलं आहे ना, उठू वाटत नव्हतं आहे. पूर्ण इथपर्यंत दुखतं आहे, माहीत नाही का, पण खूपच जास्त दुखतं आहे आज आणि उठू वाटत नव्हतं. पण उठली आहे आणि आता सगळे चालायला लागलेत. थोडंसं आज उशीरच झाला आहे. ह्यांचा टेंट काढायचं काम चाललं आहे. हे बघा पटापटा आता आवरून घेते. काढलं आहे त्याने, तसा पूर्ण असा टेंट काढलेला नाही आहे, पण आहे बघा बाहेर नेट आहे. टेंटमधनं एवढं क्लिअर दिसतं आहे. तर आज माहीत नाही किती चालायचं आहे, मला आज विचारलंच नाही. हे बघा पालखी दिसते चालताना. टेंट सुटलं आहे पण मला उठू वाटत नाही आहे. पण चला, आज आंघोळीची इथे काही सोय नाही. जिथे आम्ही स्टे केलं होतं तिथे काही सोय नाही आहे. तर म्हणून आम्हाला इथून आता कुठल्या लोकेशनला जावं लागणार आहे माहीत नाही. तर चला आंघोळ करून परत वारी. तर आम्ही आता तयार व्हायला आलो. जिकडे की म्हणजे आम्ही स्टे केलेला निमगाव केतकीमध्ये, तिथेच थोडंसं पुढे आलो. तिथे आलेले आणि त्याच्यानंतर त्यांनी रात्रीच बोलत होते की चला तिकडे, पण आम्ही तिकडे टेंट वगैरे लावलं होतं. म्हणून मग आम्ही म्हटलं की उद्या सकाळी येऊ. थोडंसं उशीर झाला आज यायला, आमच्यामुळे आज भरपूर कामं पेंडिंग पडलं आहे. पण धन्यवाद दादा बरं का, तुमच्यामुळे इकडे निमगाव केतकीमध्ये पण आमचं नियोजन झालं छान. आणि आता आहोंचं म्हणजे कुणालची विशालचं सगळं आंघोळ वगैरे झाली आहे आणि त्यांनी जेवण पण केलं. बघा त्यांच्या मिसेस दाखवते दादांच्या. तर त्यांनी छान असं जेवण केलं. इकडे बघा पावभाजी केली का ताई? पावभाजी आहे, बुंदी आहे, भज्या आहेत आणि ब्रेड गरम करतायत. तर आम्हाला सगळीकडे चांगले माणसं भेटतात. ते आम्ही इकडे आता पुढे वारीत जायचं आहे, पण थोडंसं काम आहे आम्हाला. आता ती गाडी पण पुढे गेली आणि आम्ही त्यांच्यासाठीच थांबलो होतो की थोडंसं त्यांच्याकडे काम आहे म्हणून. आणि आता आईने आम्हाला बघितलं आणि त्या बोलतात काय बोललं माहिती का त्या, म्हणजे ॲक्च्युली खरं मी पण स्वामींची खूप मोठी भक्त आहे. आणि ते काय म्हणतात की मी स्वामींना सांगितलं होतं की कुठपर्यंत दिदी मी भेटेल, इंदापूरपर्यंत मी कुठेतरी तर त्यांना भेटेल. आणि तर आम्ही भेटले, मला लक्षात राहत नाही गावांची नावं, पण आम्ही रोडमध्येच भेटलो आता वारीला. ते पण चालले हां, ते पण वारीलाच चालले, इंदापूरला चालले. ते इंदापूरला झाले त्यांच्या बहिणीच्या घरी आणि आम्ही वारीत चाललो आहे. तर त्यांची भेट झाली, त्यांना एवढा आनंद झाला आणि आम्हाला पण खूप जास्त आनंद होतो की ते मनातून इच्छा ठेवून येतात. ते बोलतात की मेसेज पण केलेला की तुम्ही कुठेतरी भेटा म्हणून. प्रार्थना पण केली. बघा मी सांगते ना, स्वामींना बोललं ना की स्वामी ऐकतात. तर आता आम्ही इंदापूरमध्ये पोहोचलोय. रिंगण सोहळा काय आम्हाला बघता आला नाही, कारण की थोडंसं आम्ही उशिरा पोहोचलो आणि आता एवढी जास्त गर्दी आहे. हे बघा आवाज पण येत नसणार आहे, मी थोडंसं जवळ घेऊन बोलते. बघा बाबांची इच्छा होती आमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ घ्यावा म्हणून घेतलाय. रामकृष्ण हरी माऊली. लवकर येते, माझ्यापेक्षा मोठे होईल. या फपाळता येत नाही यांचं तर काय माहिती का, एवढं जबरदस्त टाळ वगैरे वाजत नाही वारीमध्ये. अभंग सुद्धा म्हणणार आहे. तुमचा अनुभव कसा होता मला सांगा. नाही, खरं तर ना आमची पहिली वारी आहे आणि आम्ही उंजवडीपासून चालायला सुरुवात केली. वाटलं नव्हतं एवढं होईल, पण म्हणतात ना जिथे मनातून इच्छा असते ना विठ्ठल आपोआप आपल्याला ताकद देतो. आणि खरं सांगते, आनंद वारीसारखा आनंद कुठेही नाही. प्रत्येकाने वारी केली पाहिजे, कारण आमच्यात म्हणजे माझ्यात तर जेवढी ताकद नव्हती तेवढी मला विठ्ठलाने दिली. आणि तुम्ही तर सगळे एवढे स्ट्रॉंग आहेत की तुमच्याच्याने होणार आहे. म्हणून सगळ्यांनी वारी एकदा तरी करावी. मी म्हणणार नाही प्रत्येक वर्षी या, पण ज्याची इच्छा आहे ना त्याने एकदा तरी आनंद वारी करावी. आणि आम्ही वारीमध्ये येऊन काय कमवलं ना, किती कमवलं. सगळे म्हणतात की तुम्ही पैसे कमवायला तिथे गेलेत आणि फेमस व्हायला गेले. आम्ही फेमस आहोत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, म्हणून तुम्ही आम्हाला बघताय. आणि राहिला प्रश्न पैशांचा, पैसे आम्ही इथे येऊन पैसे नाही कमवले, पण एवढे गोड गोड माणसं कमवलेत ना, म्हणजे ज्यांच्यासोबत आमची ओळख नव्हती ते सुद्धा आम्हाला आमचे वाटतात. एवढे गोड माणसं आम्ही ह्या वारीमध्ये कमवलेत. म्हणून आयुष्यात माणसाने एकदा तरी वारी करावी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आणि बरं का, या सगळ्यामध्ये ना खरं पाहिजे ह्या दोन ताई एवढं छान करतात. यांच्या पाठीमागे
यशाच्या पाठीमागं एका महिलेचा हात असतो, तसं ह्या 2 सक्सेसफुल महिलांच्या पाठीमागं या आमचे नवरे आहेत. 2 आमचे नवरे आहेत. आमचे विठ्ठल आहेत ते. विठ्ठल आणि इतकं छान काम आहे. त्यांना म्हणलं समोर आहे नाही तुम्ही बघा, आम्ही पाठीमागं कॅमेऱ्याच्या मागे आमच्या सोबत असतात. तू फक्त लढ, तुला काय करायचं ते कर, आम्ही तुझ्या सोबत आहे. कोणी काय बोलेल त्याचा विचार करू नको. तुझ्या घरातले बरोबर आहेत ना, बाकी त्यांनी आम्हाला सांगितलं दोघांनी पण, जर तुमचं मन बोललं ना तुम्हाला की तुम्ही चुकताय, त्यावेळी तुम्ही 100% चुकताय. ज्यावेळी तुमच्या मनातून येत आहे ना की नाही तुम्ही हे बरोबर करताय, त्यावेळी कुणालाही घाबरायचं नाही. आणि आमच्यासोबत जसे आमचे नवरे आहेत तसे आमची सगळी सोशल मीडियाची फॅमिली आहे जी आमच्याबद्दल चांगलं बोलतात. म्हणून सगळ्यांना रामकृष्ण हरी माऊली आणि तुम्ही सगळेजण आम्हाला असंच सपोर्ट करत राहा. आम्ही तिघं सुद्धा इन्फ्लुएन्सर आहोत, ज्यासोबतच आम्ही सोशलवर म्हणजे जेवढं आम्हाला सोशलवर करता येतं, जेवढी आम्हाला सेवा करता येते तेवढी आम्ही नक्की करू. तुमच्या आशीर्वादाने आमचं सगळ्यांचं चांगलं आहे आणि तुमचं सगळ्यांचं चांगलं हो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज आम्ही इंदापूरमध्ये आलो, तुम्ही बघितलं. आणि इथे ना 5 मिनिटात एवढं डेंजर वातावरण बदललंय ना, थोडंसं मागाशी कोवळं होतं, दुपार झाली आहे आणि एवढं थोडा पण नाही, डायरेक्ट धो पाऊस आलाय. वारकरी पण सगळे बाजूला जाऊन ठेवले, एकही वारकरी चालत नाहीये आणि सगळे वारकरी इकडे आपले येऊन बसले. आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासारखं तिकडे येऊन बसलोय. म्हणजे ना मला वाटलंच नव्हतं एवढा पाऊस आहे ना. आम्ही आतापर्यंत जेवढा प्रवास केलाय ना, पायी प्रवास गडमध्ये, त्यामध्ये सगळ्यात जास्त लागलेला पाऊस म्हणजे हा इंदापूरमधला. तर काय इंदापूरकर कसे आहात, बरे आहात ना? तर आम्ही इंदापूरमध्ये आहोत आणि एवढा पाऊस आलाय तर इकडे टीव्ही पडला डायरेक्ट. म्हणजे सगळेजण आता जे वारकरी आहेत ते सगळे थांबलेत बाजूला, आता चालू शकत नाही कोणीच, म्हणून सगळे वारकरी बसलेत. आणि अचानक टीव्ही पडला, घाबरले सगळे, कारण पाणी साचलंय. बघा किती पाणी साचलंय. कुणाला लोड येतोय तिथे. आता स्टील तुटतंय. अरे अरे पाणी, त्याला होल पाडा ना. पडलं ना खाली, स्टील तुटलंय का? नाही ना, पळाली कुठे गेले? बापरे. आज मोबाईल कुठे? काय काढू काय काढू कोणाला द्या. घाबरंती पडलेला होता तिकडे. बापरे, एवढं डेंजर घाबरलं ना, डायरेक्ट स्टीलच तुटले. बाहेर आम्ही जिथे उभं होतो ना ते डायरेक्ट स्टीलच तुटले. पहिले टीव्ही पडल्यानंतर ना स्टील तुटला. सगळे वारकरी थांबलेत. एक तर बाहेर एवढं धो पाऊस आहे, कोणी बाहेर पण जाऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये हे स्टील तुटतंय. मला हे बघा डायरेक्ट माझं खोके डबल झाले, ट्रिपल झाले. एवढं वजन झालं आणि खाली पडलं ते. बघा एवढं पाणी भरलंय तर सगळेजण काढून देत आहेत.